नाशिक येथील अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाची वैद्यकीय घटना घडली आहे। सांगली येथून कोल्हापूरपर्यंत ग्रीन कॉरिडॉरद्वारे यकृताची जलद वाहतूक करण्यात आली, तर कोल्हापूर येथून कार्डियक एअर ॲम्ब्युलन्सद्वारे अवघ्या 2 तासात नाशिक येथे यकृत आणण्यात आले। त्यानंतर यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली। ग्रीन कॉरिडॉर व कार्डियक एअर ॲम्ब्युलन्सच्या संयुक्त वापरातून करण्यात आलेली ही विशेष प्रकारची यकृत प्रत्यारोपण प्रक्रिया अशोका मेडिकल हॉस्पिटलमध्ये पार पडली आहे। सांगली येथील 69 वर्षीय रुग्णाच्या नातेवाईकांनी समाजहित जपत व जीवनदायी यकृतदानाचा निर्णय घेतला। या निर्णयामुळे धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील 51 वर्षीय रुग्णाला जो तीव्र यकृत सिरोसिसने ग्रस्त होता त्याला उपचाराची संधी मिळाली। संबंधित रुग्ण अशोका मेडिकल हॉस्पिटल नाशिक येथे उपचारासाठी दाखल होता। याबाबतची अधिक माहिती येथील तज्ञ डॉक्टरांनी दिली। पाटील, मी डिपार्टमेंट ऑफ गॅस्ट्रोएंट्रोलॉजी अशोका मेडिकवर येथे डायरेक्टर म्हणून कार्यरत आहे। आपल्याकडे एक लिव्हर सिरोसिस आणि लिव्हर कॅन्सरचा पेशंट ॲडमिट आहे, ज्याला अर्जंट लिव्हर ट्रान्सप्लांटची गरज होती। तर सांगलीमध्ये एक कॅडेवर डोनर म्हणजे ज्याने डोनेट केलंय लिव्हर असा पेशंट होता। तर आम्ही सांगलीपासून नाशिकपर्यंत फक्त 2 तास 10 मिनिटात ते लिव्हर ट्रान्सपोर्ट केलेलं आहे आणि सांगलीपासून त्यांनी ग्रीन कॉरिडॉर करून कोल्हापूर एअरपोर्टपर्यंत ते लिव्हर 1 तासात पोहोचवलं। कोल्हापूर एअरपोर्टपासून एअर ॲम्ब्युलन्सने ते लिफ्ट करून ओझर एअरपोर्टपर्यंत अवघ्या 25 मिनिटात ते लिव्हर पोहोचलं आणि ओझर एअरपोर्टपासून नाशिक आपल्या अशोका मेडिकवर येथे ते लिव्हर 20 ते 25 मिनिटात पोहोचलं। असा टोटल अवधी आपल्याला 2 तास ते 2 तास 10 मिनिटाचा लागला आणि ही अशी उत्तर महाराष्ट्रातली पहिलीच घटना आहे की ज्याच्यात कॅडेवर लिव्हर हे एअरलिफ्ट केले गेलंय आणि या रेकॉर्ड टायमिंगमध्ये ते लिव्हर रुग्णापर्यंत पोहोचलं आहे। या कॅडेवर लिव्हर ट्रान्सप्लांटने रुग्णाचं पूर्ण आयुष्य बदलून जाणार आहे, कारण त्याला एक वेगळं जीवनदान मिळेल आणि या घटनेतून आपण लिव्हर डोनेशनचं प्रमाण हे वाढवायला सुद्धा मदत होऊ शकते। त्यामुळे ही आपल्यासाठी एक मोठी घटना आहे असं मी म्हणू इच्छितो। तर आणि हे सगळा जो प्रवास आहे 2 तास 10 मिनिटाचा हा पूर्णपणे अनइव्हेंटफुल झालाय आणि हे शक्य झालं तर ग्रीन कॉरिडॉर ज्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्र पोलीस डिपार्टमेंटची खूप मोठी मदत आपल्याला मिळते। तर त्यामुळे तो जो अवधी होता बाय रोड ट्रान्सपोर्टेशनचा तो सुद्धा अतिशय कमी वेळात पार पडला आणि एअरलिफ्ट लिव्हर केल्यामुळे तो अवधी जवळपास 950 किलोमीटरचं अंतर हे केवळ 2 तास 10 मिनिटात आपल्याला ते ट्रान्सपोर्ट करणं शक्य झालेलं आहे। डॉक्टर संदीप सबनीस, मी अशोका मेडिकल हॉस्पिटल येथे जनरल GI आणि हिपॅटोबिलियरी सर्जरीमध्ये कार्यरत आहे। तर ह्या हिपॅटोबिलियरी सर्जरीचाच एक भाग म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांटेशन असतं। आपण आत्ताच ह्या ट्रान्सपोर्टबद्दल ऐकलं, लिव्हर ऑर्गन आमच्यापर्यंत पोहोचलं आहे आणि आम्ही आता लिव्हरची सर्जरी सुरू करतोय। ही सर्जरी साधारण पुढचे 6 ते 8 तास चालेल। 8 तासानंतर पेशंटला आपण ICU मध्ये शिफ्ट करू। पुढचे 1 आठवडा ते 10 दिवस हा कालावधी पेशंट आपल्या सोबत राहणार आहे। हळूहळू त्यांच्या ऍक्टिव्हिटी जसं इम्प्रूव्ह होत जातील तसतसं आपण पेशंटला चालवतो, जेवण सुरू करतो आणि आपण अशी अपेक्षा करू की पुढच्या 10 दिवसांमध्ये हा पेशंट एक नवीन लिव्हर घेऊन आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करू शकेल।